1884 सालचा काळ. गणितात BA केलेला एक तरुण आणि वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी तो थेट पुण्यातल्या प्रसिद्ध फर्ग्युसन महाविद्यालयात चक्क इंग्रजी आणि इतिहासाचा प्राध्यापक म्हणून उभा राहतो. अगदी. हे ऐकायला खूपच रंजक वाटतं. हो ना. म्हणजे आजच्या काळात विचार केला तर एखाद्या सिलिकॉन व्हॅलीमधल्या कोडिंग एक्सपर्टने अचानक तत्वज्ञान शिकवण्यासारखं आहे. पण ही फक्त एका नोकरीची किंवा करिअरची सुरुवात नव्हती. नक्कीच नव्हती. तर आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाचा वेध घेणार आहोत ज्यांनी आधुनिक भारताच्या घटनात्मक आणि आर्थिक राजकारणाचा अक्षरशः पाया रचला. आपण बोलत आहोत नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्याबद्दल. हो, आणि स्पर्धा परीक्षांच्या किंवा MPSCच्या अभ्यासक्रमात आपण त्यांच्याबद्दल वाचतोच. अगदी बरोबर. पण आजचा आपला उद्देश फक्त काही ऐतिहासिक तारखांची उजळणी करणं हा नाहीये, तर एका मवाळवादी नेत्याने ज्ञानाचा आणि आकडेवारीचा वापर करून ब्रिटिशांच्याच कायद्याच्या चौकटीत त्यांना कसं उघडं पाडलं हे आपण आज समजून घेणार आहोत. आणि हे समजून घेण्यासाठी अगदी मुळापासून सुरुवात करायची झाली तर गोखले यांचा हा जो सुरुवातीचा प्रवास आहे तो खरोखर थक्क करणारा आहे. हो, मला वाटते त्यांची पार्श्वभूमी अजिबात सुखवस्तू नव्हती. अजिबात नाही. 9 मे 1866 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातल्या कोतोळूक या एका अत्यंत दुर्गम खेड्यात त्यांचा जन्म झाला आणि त्यांचा बालपण किंवा सुरुवातीचं शिक्षण कोल्हापूरच्या कागलमध्ये गेलं. अच्छा, म्हणजे एकदम ग्रामीण भागातून आले होते ते. हो, आणि त्या काळातल्या परिस्थितीची जर आपण कल्पना केली तर गरिबी हा शब्दही थिटा पडेल अशा अत्यंत खडतर परिस्थितीतून त्यांनी मार्ग काढला. राजाराम कॉलेज आणि त्यानंतर मुंबईचं एल्फिन्स्टन कॉलेज असा त्यांचा शिक्षणाचा प्रवास राहिला. बापरे, हे खरोखरच अचंबित करणारं आहे. कारण 1870 किंवा 80च्या दशकात खिशात पैसे नसताना रत्नागिरीवरून कोल्हापूर आणि तिथून थेट मुंबईला जाऊन उच्च शिक्षण घेणं ही काही साधी गोष्ट नाहीये. हो, त्यासाठी लागणारी जिद्द सामान्य असूच शकत नाही. आणि त्यानंतर 1885 मध्ये ते पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले. पुढे डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजी व सदस्य बनले आणि फर्ग्युसनचे प्राचार्यही झाले. पण मला मगाशच्या त्या गणिताच्या मुद्द्याकडे पुन्हा यायचंय. हा, बोला ना. म्हणजे गणिताची पदवी आणि प्राध्यापक मात्र इंग्रजी व इतिहासाचे. ह्या दोन पूर्णपणे भिन्न ज्ञानशाखांचा संगम त्यांच्या राजकीय प्रवासात त्यांना कसा उपयोगी पडला? हाच तर त्यांच्या राजकीय वाटचालीचा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट होता असं मला वाटतं. कारण गणितामुळे माणसाची विचारसरणी अत्यंत तर्कशुद्ध म्हणजे लॉजिकल बनते. बरोबर आहे. म्हणजे कोणतीही गोष्ट केवळ भावनेच्या आहारी जाऊन न स्वीकारता ती पुराव्यांच्या आणि तर्काच्या कसोटीवर घासून पाहण्याची सवय लागते. जेव्हा गोखले पुढे अर्थशास्त्र आणि राजकारणाकडे वळले तेव्हा त्यांनी याच गणिताच्या अचूकतेचा वापर केला. म्हणजे इतिहासाची समज आणि गणिताची अचूकता यांची सांगड त्यांनी घातली म्हणायचंय. अगदी बरोबर. ब्रिटिश सरकारच्या बजेटमधली गुंतागुंतीची आकडेवारी त्यांना अतिशय सहजपणे उलगडता येत असे. त्यामुळे त्यांचे युक्तिवाद हे केवळ राजकीय भाषणं नसायची तर ती पुराव्यांवर आधारित डेटा ॲनालिसिस असायची. पण इथेच एक मोठा विरोधाभास वाटतो मला. म्हणजे एकीकडे त्यांच्याकडे अशी जबरदस्त विश्लेषणात्मक बुद्धिमत्ता होती, पण दुसरीकडे राजकारणात मात्र त्यांनी मवाळवादी मार्ग निवडला. म्हणजे मॉडरेट दृष्टिकोन. हो. 1889 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याऐवजी विधिमंडळातल्या अर्जविनंत्या आणि घटनात्मक मार्गांवर त्यांनी जास्त भर दिला. बरोबर आहे. आजच्या काळात मवाळवाद या शब्दाचा अर्थ अनेकदा ब्रिटिशांशी जुळवून घेणं किंवा कोणताही धोका न पत्करता सेफ गेम खेळणं असा काढला जातो. मग त्यांचा हा दृष्टिकोन खरोखरच प्रभावी होता की ती एक प्रकारची शरणागती होती? हा गैरसमज खूप सामान्य आहे. पण जर आपण त्या काळातली यंत्रणा कशी काम करत होती हे पाहिलं तर गोखल्यांचा मवाळवाद म्हणजे कमकुवतपणा अजिबात नव्हता. मग नेमकं काय होतं ते? त्या मवाळवादाला आपण आजच्या भाषेतल्या इन्व्हेस्टिगेटिव्ह फायनान्शियल ऑडिटरच्या कामाची उपमा देऊ शकतो. इन्व्हेस्टिगेटिव्ह फायनान्शियल ऑडिटर म्हणजे नेमकं कसं? हे बघा, रस्त्यावर उतरून घोषणा देणं आणि ब्रिटिशांच्या लाठ्या खाणं हे साहसाचं काम होतंच. त्याला आपण अजिबात कमी लेखू शकत नाही. पण गोखल्यांनी एक वेगळीच रणनीती वापरली. म्हणजे त्यांनी थेट कागदपत्रांवरून लढाई सुरू केली? अगदी. त्यांनी ब्रिटिशांच्याच आर्थिक धोरणांचं ऑडिट केलं. ब्रिटिशांना त्यांच्याच कायद्याच्या आणि अर्थशास्त्राच्या भाषेत उत्तर देणं हे त्यांचं प्रमुख शस्त्र होतं. अरे वा. आणि याचं सर्वात उत्तम आणि धडाडीचं उदाहरण द्यायचं झालं तर 1897 साली नेमलेला लॉर्ड वेल्बी आयोग. तोच आयोग ना,
जो भारतातल्या ब्रिटिश राज्याच्या खर्चाची चौकशी करण्यासाठी नेमला होता. होय, तोच. आणि या आयोगापुढे साक्ष देण्यासाठी गोखले थेट लंडनला गेले. तिथे त्यांनी जे युक्तिवाद केले ते एखाद्या कसलेल्या अर्थतज्ज्ञालाही लाजवतील असे होते. म्हणजे त्यांनी नुसतीच ब्रिटिश आमची लूट करत आहेत अशी भावनिक ओरड नाही केली. अजिबात नाही. त्यांनी तिथे थेट आकडेवारी मांडली. भारतीय लष्करावर ब्रिटिश सरकार कसा अवाढव्य आणि अनावश्यक खर्च करत आहे हे त्यांनी सप्रमाण सिद्ध केलं. आणि प्रशासकीय खर्चाच्या नावाखाली भारतीयांचा पैसा इंग्लंडकडे कसा वळवला जातोय हेही त्यांनी दाखवून दिलं असेल. अगदी बरोबर. ब्रिटिशांच्याच बजेटमधले आकडे घेऊन त्यांनी ब्रिटिशांना निरुत्तर केलं. हा काही सेफ गेम नव्हता, तर हा थेट सिंहाच्या गुहेत जाऊन त्याला कायद्याच्या कोंडीत पकडण्याचा प्रकार होता. हे ऐकताना खरोखरच अंगावर काटा येतोय. म्हणजे ते फक्त निषेध करत नव्हते, तर ते एक प्रकारे सिस्टम हॅक करत होते. हो, तसंच म्हणता येईल. आणि याच विश्लेषणातून 1902 मध्ये जेव्हा मध्यवर्ती कायदेमंडळावर त्यांची निवड झाली तेव्हा त्यांनी अर्थसंकल्पावर आपली ऐतिहासिक भाषणं दिली. अच्छा, आणि इथूनच त्यांना नामदार ही पदवीही मिळाली ना. हो, आणि कॅथलिकपेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी या आकडेवारीच्या आधारावर कल्याणकारी राज्य म्हणजेच वेलफेअर स्टेट ही अत्यंत आधुनिक संकल्पना मांडली. 1897च्या काळात एका वसाहतवादी सत्तेसमोर वेलफेअर स्टेटची मागणी करणं म्हणजे प्रचंड क्रांतिकारक होतं. नक्कीच. कराच्या रूपाने गोळा केलेला जनतेचा पैसा हा लष्करावर उडवण्यासाठी नाही, तर तो गरिबांच्या कल्याणासाठी खर्च झाला पाहिजे असा ठाम आग्रह त्यांनी धरला. आणि हे केवळ कागदावरच्या संकल्पनांपर्यंत मर्यादित नव्हतं. 1911 मध्ये त्यांनी इम्पिरियल काउन्सिलमध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत व्हावं यासाठी पहिलं विधेयक मांडलं होतं. हो, आणि 1909च्या मोर्ले मिंटो सुधारणा कायद्याचा मसुदा तयार करण्यातही त्यांचा खूप मोठा वाटा होता. हे सर्व पाहिल्यावर लक्षात येतं की गोखले हे केवळ विरोध करणारे नेते नव्हते, तर ते पॉलिसीज बनवणारे मुत्सद्दी होते. पण इथे एक मोठा प्रश्न निर्माण होतो. कोणता? ते कायदेमंडळात मोठ्या लढाया जिंकत होते, वेलफेअर स्टेटच्या संकल्पना मांडत होते, पण नुसते कायदे करून किंवा अर्थसंकल्पावर भाषणं देऊन जमिनीवरचा देश बदलणार नाही हे त्यांनाही माहीत असावं. अगदी बरोबर. कारण कायदे राबवण्यासाठी तशी माणसंही लागतात. मग यासाठी त्यांनी काही पावलं उचलली होती का? हो, हाच विचार करून त्यांनी आपला मोर्चा संस्थात्मक बांधणीकडे वळवला. आणि त्यातूनच 12 जून 1905 रोजी पुण्यात भारत सेवक समाज म्हणजेच सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना झाली. अच्छा, म्हणजे देशाच्या सेवेसाठी निस्वार्थ तरुण आणि निष्ठावान कार्यकर्ते घडवणं हा या संस्थेचा मुख्य उद्देश होता? अगदी बरोबर. मला तर हे मॉडेल आधुनिक काळातल्या एखाद्या पब्लिक पॉलिसी फेलोशिप किंवा एखाद्या इन्क्युबेटरसारखं वाटतं, जिथे पूर्ण वेळ समाजसेवेसाठी नेतृत्व घडवलं जातं. हे अत्यंत अचूक उदाहरण आहे. पण हा फक्त एक साधा क्लब किंवा फेलोशिप नव्हती. या संस्थेचे नियम अत्यंत कठोर होते. म्हणजे नेमके कसे नियम होते? यातील सदस्यांना देशसेवेसाठी आपलं संपूर्ण आयुष्य वाहून घेण्याची आणि अत्यंत साध्या जीवनशैलीत राहण्याचे शपथ घ्यावी लागत असे. त्यांना पूर्ण वेळ राष्ट्र उभारणीचंच काम करावं लागे. बापरे, हे खूपच कडक आहे. हो, आणि या संस्थेच्या निर्मितीमागे गोखल्यांचा एक अत्यंत सखोल आणि तात्विक विचार दडलेला होता. तो विचार म्हणजेच राजकारणाचे अध्यात्मीकरण. थांबा, राजकारणाचं अध्यात्मीकरण म्हणजे स्पिरिच्युअलायझेशन ऑफ पॉलिटिक्स? पण भारतासारख्या अत्यंत विविधपूर्ण देशात राजकारण आणि अध्यात्म किंवा धर्म यांची सरमिसळ करणं हे तर अत्यंत धोकादायक ठरू शकतं. इथेच आपण शब्दांच्या अर्थाची गल्लत करतो. गोखल्यांच्या अध्यात्मीकरण या शब्दाचा अर्थ धार्मिक कर्मकांड, विशिष्ट धर्म किंवा पूजा अर्चा असा अजिबात नव्हता. मग त्यांना नक्की काय अभिप्रेत होतं? त्यांच्या मते अध्यात्मीकरण म्हणजे राजकारणात नीतिमत्ता मूल्यांची जपणूक आणि साधनशुचिता आणणे. अच्छा, म्हणजे प्युरिटी ऑफ मीन्स. अगदी. राजकारण हा सत्तेचा खेळ नसून ती एक पवित्र देशसेवा असली पाहिजे. तुम्ही मिळवलेलं यश जितकं महत्वाचं आहे तितकेच ते मिळवण्यासाठी वापरलेले मार्गही शुद्ध आणि नैतिक असले पाहिजेत. आणि मला वाटतं हे मूल्य त्यांनी त्यांचे राजकीय गुरु न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्याकडून आत्मसात केलं होतं. हो, बरोबर. आत्ता मला एक खूप मोठा संदर्भ लागतोय. जर राजकारणात नीतिमत्तेला आणि साधनशुचितेला इतकं महत्त्व दिलं जात असेल तर महात्मा गांधी गोखल्यांकडे का आकर्षित झाले हे यावरून स्पष्ट होतं.
नक्कीच. महात्मा गांधी हे स्वतः गोखल्यांना आपले राजकीय गुरु मानत असत आणि त्यांनी गोखल्यांचा गौरव धर्मात्मा गोखले असा केला होता. विचार करा, ज्या व्यक्तीने पुढे जाऊन संपूर्ण भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला एका अवाढव्य जनआंदोलनाचं स्वरूप दिलं, त्या महात्मा गांधींच्या विचारांचा मूळ पाया या मवाळवादी नेत्याने रचला होता. हेच ते 2 पिढ्यांमधल्या विचारांचं संक्रमण आहे. गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत जे सत्याग्रहाचे प्रयोग केले त्याला गोखल्यांचा भक्कम पाठिंबा होता. हो, आणि गांधीजींच्या निमंत्रणावरून 1912 मध्ये गोखल्यांनी स्वतः दक्षिण आफ्रिकेचा दौराही केला होता ना? होय, आणि तिथल्या सत्याग्रही चळवळीला त्यांनी मोठी आर्थिक आणि नैतिक मदत उभी केली. राजकारणातल्या नीतिमत्तेसोबतच लोकांपर्यंत आपले विचार पोहोचवण्यासाठी माध्यमांचं महत्त्वही गोखल्यांनी जाणलं होतं. म्हणूनच ते गोपाळ गणेश आगरकरांनी सुरू केलेल्या सुधारक या वृत्तपत्राच्या इंग्रजी विभागाचे संपादक होते आणि पुढे त्यांनी स्वतः हितवाद हे इंग्रजी वृत्तपत्रही सुरू केलं. अगदी बरोबर. हे सर्व अतिशय परिपूर्ण आणि तर्कशुद्ध वाटतं. पण एक गोष्ट स्पष्ट आहे, राजकीय आणि सामाजिक बदलांचा हा संथ, कायदेशीर आणि संयमी मार्ग त्या काळातल्या सर्वांनाच मान्य नव्हता. हो, कारण प्रत्येकाचा विचार करण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. बरोबर, कारण याच कालखंडात भारतीय राजकारणात आणखी एका महानायकाचा उदय होत होता, ज्यांचे मार्ग गोखल्यांपेक्षा पूर्णपणे भिन्न होते, आणि ते नेते म्हणजे जहालवादी गटाचं नेतृत्व करणारे लोकमान्य टिळक. होय, हा भारतीय राजकीय इतिहासातला अत्यंत अभ्यासू आणि तितकाच गुंतागुंतीचा कालखंड आहे. एकाच काळात एकाच शहरात राहणारे आणि एकाच मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे हे 2 दिग्गज नेते, पण तरीही त्यांच्यात प्रचंड मोठे वैचारिक मतभेद होते. गोखले आणि टिळक यांच्यातला हा संघर्ष मवाळ विरुद्ध जहाल असा होता. गोखल्यांचा मार्ग हा प्रशासकीय पातळीवर कायद्याच्या चौकटीत राहून संस्थात्मक सुधारणा करण्याचा होता. आणि दुसरीकडे टिळकांचा असा ठाम विश्वास होता की केवळ अर्जविनंत्या करून आणि कायदेमंडळात भाषणं देऊन स्वराज्य मिळणार नाही. त्यासाठी ब्रिटिश सत्तेवर जनसामान्यांचा दबाव आणावा लागेल. अगदी. याच भूमिकेतून टिळकांनी शिवजयंती आणि गणेशोत्सव यांसारख्या सार्वजनिक उत्सवांच्या माध्यमातून सामान्य जनतेला संघटित करण्यास सुरुवात केली होती. या 2 विचारधारांमधला हा वैचारिक संघर्ष केवळ राजकीय रणनीतीपुरता मर्यादित नव्हता, तर तो सामाजिक सुधारणांच्या मुद्द्यावरही उघडपणे दिसून आला. हो, याचं एक अत्यंत स्पष्ट आणि महत्त्वाचं उदाहरण म्हणजे 1891चं संमतीवय विधेयक किंवा एज ऑफ कन्सेंट बिल. या एका विधेयकाने या 2 नेत्यांमधल्या दृष्टिकोनाचा फरक अत्यंत ठळकपणे समोर आणला. नक्कीच. संमतीवय विधेयकाच्या वेळी झालेला वाद हा पद्धती आणि तत्वांचा वाद होता. गोखल्यांची भूमिका एकदम स्पष्ट होती. म्हणजे त्यांना वाटत होतं की समाजातल्या अनिष्ट आणि अन्यायकारक प्रथा बंद झाल्या पाहिजेत. हो, आणि जर समाज स्वतःहून त्या बदलत नसेल तर कायद्याच्या माध्यमातून, मग तो कायदा ब्रिटिशांनी का आणलेला असेना, सुधारणा घडवून आणणे आवश्यक आहे. हा गोखल्यांचा दृष्टिकोन अत्यंत सुधारणावादी होता. आणि दुसरीकडे लोकमान्य टिळकांनी या विधेयकाला तीव्र विरोध केला. पण इथे एक गोष्ट अत्यंत स्पष्टपणे समजून घेणं गरजेचं आहे की टिळकांचा विरोध हा समाज सुधारणेला नव्हता. बरोबर. त्यांचा आक्षेप या प्रक्रियेला होता. त्यांचं म्हणणं होतं की परकीय ब्रिटिश सत्तेला भारतीयांच्या धार्मिक बाबींमध्ये आणि हिंदू परंपरेत हस्तक्षेप करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. म्हणजे जर आपण त्यांना आज आपल्या घरातल्या सामाजिक प्रश्नांत हस्तक्षेप करू दिला, तर उद्या आपली राजकीय स्वायत्ततेची आणि स्वराज्याची मागणी कमकवत होईल, असा त्यांचा विचार असावा. अगदी बरोबर. इथे कोणी बरोबर आणि कोणी चूक हा प्रश्नच उद्भवत नाही. हे दोन्ही युक्तिवाद राष्ट्रवादी दृष्टिकोनातून आपापल्या जागी अत्यंत मजबूत आहेत. नक्कीच. गोखले हे तत्कालीन समाजव्यवस्थेतल्या मानवी हक्कांच्या आणि त्रुटींच्या अंगाने विचार करत होते, तर टिळक हे व्यापक राजकीय स्वातंत्र्याच्या आणि परकीय हस्तक्षेपाला नाकारण्याच्या तत्वावर ठाम होते. थोडक्यात सांगायचं तर, एकाला सामाजिक आजार मुळासकट काढायचा होता, तर दुसऱ्याला परकीय डॉक्टरकडून इलाज करून घेण्यास सक्त विरोध होता. खूप छान उपमा दिलीत तुम्हीही. या उदाहरणावरून एक गोष्ट खूप छान स्पष्ट होते की 2 दिग्गज नेते एकाच अंतिम ध्येयासाठी, म्हणजेच देशाच्या भल्यासाठी लढताना वेगवेगळे मार्ग कसे निवडतात. अगदी. पण या सर्वातून आपण आजच्या काळात काय शिकायचं? एवढे प्रखर वैचारिक मतभेद असतानाही त्यांचे एकमेकांशी असलेले संबंध कसे होते? हीच तर या इतिहासातली सर्वात मोठी शिकवण आहे. गोखले आणि टिळक यांच्या टोकाचे राजकीय आणि वैचारिक मतभेद होते. ते एकमेकांच्या धोरणांवर सडकून टीकाही करत असत.
पण हे मतभेद कधीही वैयक्तिक द्वेषात बदलले नाहीत. अजिबात नाही. ते पूर्णपणे पद्धतींबद्दलचे मतभेद होते. अत्यंत महत्वाची नोंद अशी आहे की इतके वैचारिक मतभेद असूनही दोघांना परस्परांच्या देशभक्तीबद्दल आणि निष्ठेबद्दल प्रचंड आदर होता. देशाच्या भविष्याबद्दल दोघांनाही तितकीच काळजी होती. हे खरोखरच आजच्या राजकीय वातावरणात दुर्मिळ वाटतं. हो ना. आणि याच तत्वनिष्ठ आणि अभ्यासू प्रवासाचा 19 फेब्रुवारी 1915 रोजी दुर्दैवी अंत झाला. दमा आणि मधुमेहाच्या आजारामुळे वयाच्या अवघ्या 49व्या वर्षी गोखले यांचं निधन झालं. खूपच लवकर गेले ते, पण त्यांच्या जाण्याने त्यांनी मांडलेला विचार संपला नाही. नाही. भारताच्या राजकीय इतिहासात कायदेशीर, सनदशीर आणि उदारमतवादी राजकारणाचा जो भक्कम पाया त्यांनी रचला, त्यावरच पुढे स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेची आणि लोकशाहीची इमारत उभी राहिली. नक्कीच. गोखल्यांचं योगदान हे केवळ मोजक्या घटनांपुरतं मर्यादित करता येणार नाही. त्यांनी भारत सेवक समाजासारख्या संस्था उभारल्या, वेलफेअर स्टेटचा पाया रचला, प्राथमिक शिक्षणाचा आग्रह धरला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सार्वजनिक जीवनात आकडेवारी आणि पुराव्यांवर आधारित संवादाची संस्कृती रुजवली. आणि मला वाटतं हीच ती संस्कृती आहे जिची आजच्या काळात सर्वात जास्त गरज आहे. अगदी 100%. आज आपण एका अशा जगात वावरतोय जिथे माहितीचा अक्षरशः महापूर आला आहे. सोशल मीडियामुळे इन्स्टंट रिॲक्शन देण्याची आणि टोकाची भूमिका घेण्याची सवय सर्वांनाच लागली आहे. हो, समोरचाचं म्हणणं ऐकून न घेता फक्त गोंगाट करण्याकडे कल वाढलाय. अशा अत्यंत ध्रुवीकरण झालेल्या वातावरणात गोखल्यांसारखा अभ्यासू, डेटावर आधारित, शांत आणि संयमी दृष्टिकोन ठेवणं किती महत्त्वाचं आहे हे या सखोल चर्चेतून प्रकर्षाने समोर येतं. बरोबर. जेव्हा तुम्ही केवळ भावनेवर आधारित राजकारण न करता ठोस पुराव्यांच्या आणि अभ्यासाच्या आधारावर प्रश्न विचारता, तेव्हा तुम्ही सत्तेला खऱ्या अर्थाने जबाबदार धरू शकता. आणि गोखल्यांनी ब्रिटिशांसोबत नेमकं तेच केलं होतं. आणि याच अभ्यासू नोटवर आपण आजची ही चर्चा एका अशा प्रश्नावर थांबूया जो या सगळ्या ऐतिहासिक विश्लेषणाचा थेट आजच्या परिस्थितीशी संबंध जोडतो. कोणता प्रश्न? आज आपण पाहतो की राजकारण अनेकदा व्हायरल होण्यावर, एकमेकांवर वैयक्तिक चिखलफेक करण्यावर आणि कोणत्याही पुराव्याशिवाय टोकाचे आरोप करण्यावर चालतं. अशावेळी कल्पना करा जर नामदार गोखल्यांनी भारत सेवक समाजासाठी मांडलेली राजकारणाच्या आध्यात्मिकरणाची अट आज लागू केली तर? म्हणजे राजकारणात प्रवेश करण्यासाठी साधनशुचिता, चारित्र्य संपन्नता आणि निस्वार्थ सेवेची अट? होय. जर ही अट आजच्या आपल्या राजकीय व्यवस्थेला आणि नेत्यांना काटेकोरपणे लावली तर काय होईल? आपल्या सभोवतालच्या या राजकीय चित्रात त्यामुळे किती मोठी उलथापालथ झालेली पाहायला मिळेल. हां, खरोखरच खूप विचार करायला लावणारा प्रश्न आहे. शांत, अभ्यासू आणि तर्कशुद्ध विचारांना आजच्या या वेगवान आणि कॅमेरा केंद्री जगत खरंच काही जागा उरली आहे का, की आपण तो संयम कायमचा हरवून बसलो आहोत? हा विचार नक्की करा. अगदी. या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. लवकरच पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विषयाच्या तळाशी जाण्यासाठी.